हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू PW प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या पेपर अनालिसिस मध्ये. सो कंबाईन एक्झामिनेशन ग्रुप बी मेन्स एक्झामिनेशन 2024 ही आपली या ठिकाणी पार पडलेली आहे आणि यामध्ये भूगोल या विषयासंदर्भामध्ये आपल्याला पेपर अनालिसिस जे आहे हे या ठिकाणी आपण करणार आहोत. सो जिओग्राफीचे जे काही आलेले प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहेत आणि विशेष त्यांचे संभाव्य उत्तर आणि त्या संबंधित संपूर्ण स्पष्टीकरण जे आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित या पर्टिक्युलर सेशनकडे व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित समजावून घ्या. ठीक आहे. सो आता या ठिकाणी आपण एक एक प्रश्न जो आहे हा व्यवस्थित बघूया, म्हणजे आपले पॉइंट्स इथे कव्हर अप होतील. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आपल्याला मी आता हे जे पण काही प्रश्न अनालिसिस करून जे तुम्हाला इथे सांगणार आहे, पॉइंट एक लक्षात ठेवा, हा क्वेश्चन सेट क्रमांक डी आहे. ठीक आहे. क्वेश्चन सेट नंबर डी नुसार मी तुम्हाला हे जे प्रश्न आहेत जिओग्राफीचे हे क्वेश्चन नंबर 61 पासून स्टार्ट होत होते. ठीक आहे. सो त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय, ज्यांचं सेट ए बी सी असेल त्यांनी या पद्धतीने फक्त क्वेश्चन व्यवस्थित चेक करा आणि मग त्याचे आन्सर्स चेक करा. ठीक आहे. राईट. मी हे डी सेट प्रमाणे सांगतोय, हे इथे लक्षात असू द्या. यामध्ये पहिला प्रश्न जो आपल्याला आलेला होता तो म्हणजे की डॉक्टर त्रिवार्था यांच्या मतानुसार महाराष्ट्र राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याचा पूर्व भागाचा समावेश हा कोणत्या हवामान विभागामध्ये होतो. तुम्हाला जर आठवत असेल मित्रांनो, तर मी तुम्हाला क्लास शिकवला होता हा टॉपिक, तेव्हाही सांगितलं होतं की मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चन्स जे आहेत हे कोपेन आणि त्रिवार्थ या दोघां व्यक्तींवरच येत असतात. राईट. तर हा जो प्रश्न होता हा आपल्याला त्रिवार्थांच्या संदर्भात प्रश्न होता आणि या प्रश्नाचं म्हणजे ऑप्शन दिलेले होते आणि याचं करेक्ट आन्सर जे आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ए, म्हणजे पहिला फक्त ए जो आहे हा याचा करेक्ट पॉइंट आहे. फक्त ए म्हणजे मॉन्सून सॅव्हाना हवामान विभाग असा आपल्याला हा या ठिकाणी कन्सिडर करता येतो. काय होतं की आता जसं मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की हा विदर्भाचा भाग होतो, बरोबर की नाही, पण हा जो मॉन्सून सॅव्हाना हवामान विभाग आहे हा एकंदरीत आपल्याला AW हवामान विभाग म्हणून बघता येतो. हा AW म्हणून आपण बघत असतो. दुसरा जो आहे स्टेपी हवामान विभाग हा BSH प्रमाणात आपण बघत असतो, BSH. आणि जो उष्ण कटिबंधीय वर्षावनांचा हवामान विभाग आहे हा AM या पद्धतीने आपण बघत असतो. आणि सुदान हवामानाचा विभाग हा तर त्यामध्ये पर्याय योग्य नाहीच आहे, कारण ऑलरेडी महाराष्ट्राचे 3च विभाग आपण बघत असतो. आता यामध्ये मॉन्सून सॅव्हानामध्ये तर आपल्याला कळलं की या ठिकाणी विदर्भ मराठवाड्याचा भाग समाविष्ट होतो, पण मात्र जर या स्टेपी हवामानाच्या भागामध्ये जर बघितलं तर यामध्ये पश्चिम महाराष्ट्र प्लस खानदेश आणि प्लस मराठवाडा या भागाचा या ठिकाणी समावेश होत असतो, बरोबर की. आणि जर तुम्ही उष्ण कटिबंधीय वर्षावनांचा भाग जर बघितला तर इथे तुम्हाला कोकणातले सर्व जिल्हे बघायला मिळतील आणि काही मग पुढचा भाग तुम्हाला बघायला मिळतो, थोडासा पुणेकडचा भाग, काही साताराकडचा भाग वगैरे वगैरे हे तुम्हाला इथे बघायला मिळत असतंय. आलं लक्षात. उष्ण कटिबंधीय वर्षावनांचा जो भाग आहे हा पुणे, सातारा, कोल्हापूर वगैरे सारखा भाग तुम्हाला दिसून येतो आणि स्टेपी हवामानामध्ये तुम्हाला खानदेश, मराठवाडा सारखा भाग दिसून येतो. सो यामध्ये ऑप्शन ए हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे, की आपल्याला विचारलेल्या प्रश्नानुसार हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला होता की पाणी संबंधित आव्हानांवर प्रयत्नांना गती देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 2018 ते 2028 हे दशक खालीलपैकी कशासाठी घोषित केलेलं आहे. आता यासाठी ना मोस्टली हा एक करंट बेसिसवर आणि एन्व्हायरमेंट संबंधितचा प्रश्न आहे, हा तुमचा पर्यावरणावर आधारित प्रश्न आहे. मग यामध्ये युनायटेड नेशन्सने काय केलेलं आहे की यामध्ये विशेष पाण्यासंबंधित जे आव्हानं आहेत त्याला प्रगती देण्यासाठी किंवा त्याला पुढे नेण्यासाठी आपण जे काही डिकेड्स जाहीर केले जात असतात किंवा काही डिकेड्स सेलिब्रेट केले जात असतात, तर या संबंधित या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे की हे 2018 ते 2028 हे जे दशक आहे हे शाश्वत विकासाकरता पाण्यावरील कृतीसाठी आंतरराष्ट्रीय जल दशक हे आपण या ठिकाणी वर्ष साजरं करतो, की ज्याला म्हटलं गेलेलं आहे इंटरनॅशनल वॉटर डिकेड फॉर ऍक्शन ऑन वॉटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सर याचं आपण कसं काय समजायचं की हे उत्तर याचं बरोबर आहे. तर युनायटेड नेशन्सच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला हा डेटा मिळतो
की कोणते डिकेड्स कशासाठी सेलिब्रेट केले जात आहेत. यामध्ये 2018 ते 28 इंटरनॅशनल डिकेड फॉर ऍक्शन वॉटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल, जे मी इथे हायलाइट करून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये वेगवेगळे पण दशक आहेत जे की तुम्ही नेक्स्ट एक्झामसाठी पण या ठिकाणी अभ्यास करू शकता. यात कदाचित पॉलिटी रेफरन्स नुसार विचारलं गेलं तर तुम्हाला इंटरनॅशनल डिकेड फॉर इंडिजिनियस लँग्वेजेस साठीचं पण सेलिब्रेट केलं जातंय, जे 2022 पासून 2032 पर्यंतचं सेलिब्रेट केलं जाणार आहे. आलं लक्षात. सो या प्रकारे मग या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आपण बघितलं ते करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, जो की ऑलरेडी आपल्याला दिसून आला. आलं लक्षात सर्वांना. ओके, सो क्वेश्चन पुढचा आपण बघतोय. पुढचा प्रश्न दिलेला होता की पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली, की ज्याला EMS म्हटलं जात असतं, पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली, या प्रक्रियेमध्ये पहिला टप्पा कोणता आहे, हा सुद्धा पर्यावरणाशी संबंधितच प्रश्न होता. वास्तविक काय आहे की या पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीमध्ये जी प्रोसेस पार पाडली जाते ती प्रोसेस कशी असते. पण मग आता त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की पहिला टप्पा कोणता येतो. तर या एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट सिस्टीम जेव्हा आपण बघतो ना, तर या प्रोसेसमध्ये पहिली स्टेज असते ती म्हणजे पर्यावरण धोरण स्थापित करणं. मग आता मी तुम्हाला याचं सिक्वेन्स सांगतो. जसं की समजा आता इथे पर्याय दिलेले होते, हा तर तुमचा पहिला टप्पा असणार आहे. त्याच्यानंतर असतंय की जबाबदारी नेमून देणं. त्याच्यानंतर असतंय ते म्हणजे या ठिकाणी टार्गेट्स आणि जे काही लक्ष्य ऑब्जेक्टिव्ह असतील ते निर्धारित करणं. आणि शेवटचा टप्पा असतो की जे अंमलबजावणीचं पुनरावलोकन करणं. पण आता हा झाला त्याचा एक योग्य प्रकारचा सिक्वेन्स की जो प्रॉपर सिक्वेन्स आहे. पण आपल्याला प्रॉपर सिक्वेन्स नव्हता विचारलेला, फक्त एकच विचारलं होतं की पहिला टप्पा कोणता आहे. सो या ठिकाणी पहिला टप्पा ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. यामध्ये पण तुम्हाला बघायला मिळेल पहिला टप्पा येतो पॉलिसी इस्टॅब्लिशमेंट, प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन, चेकिंग अँड करेक्शन्स आणि मॅनेजमेंट रिव्ह्यू असे याचे टप्पे आहेत. आलं लक्षात. सो ही ती प्रोसेस पार पाडली जाते आणि होप सो की तुम्हाला याचं हे पूर्ण जे स्वरूप आहे हे इथे व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला होता की महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगत किंवा उत्तर सीमे खालीलपैकी कोणती पर्वतरांग आपल्याला दिसून येते महाराष्ट्राच्या उत्तरेला. आता या प्रश्नाचं योग्य आन्सर ज्या विद्यार्थ्याने फिजिकल मॅप व्यवस्थित ॲनालायसिस केलेलं असेल तर ते व्यवस्थित उत्तर देता येईल. कारण इथे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला लागून बोललेलं आहे, त्यामुळे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे असणार आहे ते ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सातपुडा पर्वतरांग असणार आहे. सातपुडा पर्वतरांग. कारण ऑलरेडी आता समजा आपण हाच प्रश्न मॅप बेसिसवर जरी बघायचा प्रयत्न केला, बरोबर की नाही. आता बघा ही सातपुडा रांग आहे, याच्यावरती तुम्हाला विंध्य बघायला मिळते. विंध्य रांग जी आहे ही आपल्याला बघायला मिळते, बट ती महाराष्ट्राच्या बाहेर आहे ना, बरोबर की नाही. मग यामध्ये इथे तुम्हाला बघायला मिळते बघा सातपुडा पर्वतरांग, बरोबर. सातपुडा पर्वतरांगेनंतर सातमाळ अजिंठा डोंगर रांग, सातमाळ अजिंठा डोंगर रांग. आता यामध्ये आपल्याला विचारलेलं काय होतं की महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला, आता उत्तर सीमेला सातपुडा जी आहे ना ही तुमची नंदुरबार आणि अमरावती या दोन जिल्ह्यांमधून तुम्हाला बघायला मिळते. पहिल्यांदा अमरावतीचा पार्ट आणि इकडे नंदुरबारचा पार्ट, या दोघांमध्ये तुम्हाला हे दिसून येत असते. मग सातमाळ अजिंठा बघा आता क्रम कसा देतोय, विंध्य तर बाहेरच राहिली महाराष्ट्राच्या, पण महाराष्ट्राच्या उत्तरेला येणार आहे सातपुडा. त्याच्या खाली महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते सातमाळ अजिंठा, त्याच्या खाली इथे बघायला मिळते हरिश्चंद्र बालाघाट, इथे तुम्हाला हरिश्चंद्र बालाघाट रांग बघायला मिळत असते. आणि त्याच्या खाली शंभू महादेव डोंगर रांग आहे, शंभू महादेव. सो हा ज्याला सिक्वेन्स माहिती आहे तो ह्या टाईपच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देऊ शकतो. आलं लक्षात. पण मग या प्रश्नाचं योग्य उत्तर तेच जसं मी सांगितलं की सातपुडा हे सगळ्यात पहिले आपल्याला दिसते उत्तर बाजूला, त्यामुळे सातपुडा पर्वतरांग हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. ठीक आहे. बरं, पुढचा प्रश्न दिलेला होता की दाट अथवा केंद्रित वसाहतीची खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये कोणते कोणते आहेत ते वैशिष्ट्य सांगा. ठीक आहे. बरं, मग आपण पहिलं वैशिष्ट्य बघूया की मैदानी भागामध्ये सुपीक मृदेच्या भागात भारतात दाट वसाहती आढळतात. येस, हे पण बरोबर आहे. दुसरं,
की वसाहती दाट असल्यामुळे अस्वच्छता, सामाजिक तंटे, आरोग्याचे प्रश्न या नकारात्मक बाबी निर्माण होतात. येस, बरोबर आहे. या वसाहतीमध्ये घरांची रचना वर्तुळाकार स्वरूपाची असते. हे बरोबर आहे, पण आता काय होतं माहिती आहे का, ह्या स्टेटमेंटला थोडंसं क्लॅरिफाय करून देतो. ह्या स्टेटमेंटला क्लॅरिफाय करतो. हे स्टेटमेंट बरोबर स्टेटमेंट आहे, ठीक आहे, पण मग क्लॅरिफाय कसं करतोय की यामध्ये कसं असतंय की हे एकतर रेषीय स्वरूपात दाट वसाहत असू शकते, एक चौरसाकृती असू शकते किंवा वर्तुळाकृतीही असू शकते. आलं लक्षात? हे त्या पद्धतीने असू शकतील. एका रस्त्याला दाट लागून असतील तर मग ते रेषीय स्वरूपात कन्सिडर केले जातील. एखाद्या मोठ्या भौगोलिक भाग चौकाच्या आसपास असतील तर त्याला चौरसाकृती. एक मोठा किल्ला, तलाव, सरोवर याच्या आजूबाजूला असेल तर ते वर्तुळाकार असेल. मग हे पण विधान बरोबर आहे. आणि डोंगराळ भागामध्ये, दाट जंगलात आणि वाळवंटी प्रदेशात, डोंगराळ भागामध्ये तर हे आढळणारच नाही, बरोबर की नाही. त्याच्यामुळे आपल्याला योग्य ऑप्शन जो आहे ए बी सी हे बरोबर आहे. मग पर्यायामध्ये ए बी आणि सी या अर्थाने ऑप्शन क्रमांक आपला 3 बरोबर येतोय, बरोबर की नाही. ए बी आणि सी बरोबर आहे. येस, ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. आलं लक्षात की आता हे जे वैशिष्ट्य वगैरे आहेत ना, हे खूप महत्त्वाच्या पद्धतीने विचारले जातात परीक्षेमध्ये. त्यामुळे याकडे थोडं आपलं लक्ष हे असलंच पाहिजे. बरं, हरकत नाही. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील पठारावर अनेक डोंगर रांगा पसरलेल्या आहेत. त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम लावा. बघा, एकाच टॉपिकवर डबल प्रश्न आलेला आहे. जसं की ऑलरेडी मी तुम्हाला वरचा पॉईंट शिकवला ना, जसं की या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलं बघा. हां, हे बघा, हे बरोबर की नाही, की या ठिकाणी सातपुडा म्हणजे महाराष्ट्रातल्या पर्वतरांगांचा क्रम विचारलेला आहे. त्यामुळे पहिला क्रम काय येणार? सातपुडा येणार. दुसरा काय येणार? सातमाळ अजिंठा. तिसरा काय येणार? हरिश्चंद्र बालाघाट. आणि चौथा येणार शंभू महादेव. बरं, मग या अनुषंगाने आपल्याला इथे जो क्रम लावायचा आहे, तर पहिला क्रम काय येतोय? पहिला क्रम काय येणार आहे? सातपुडा रांग, बरोबर आहे का? बरोबर. दुसरा क्रम काय येणार? सातमाळ अजिंठा डोंगर रांग. तिसरा क्रम काय येणार आहे? हरिश्चंद्र बालाघाट रांग. आणि चौथा येणार आहे महादेव डोंगर रांग. सो 1, 3, 4 आणि 2 म्हणजे ए जो आपला क्रम असणार आहे ए डी बी सी. ए डी बी सी बघा बरं कोणत्या ठिकाणी दिसतोय? ए डी बी सी. येस, ऑप्शन क्रमांक 2 हा तुमचा करेक्ट आन्सर असेल. ॲज इट इज ए डी बी सी. करेक्ट आहे? सगळ्यांना लक्षात आलं का की करेक्ट आन्सर कसे आपण इथे व्यवस्थित बघतो. अगदी सोपी पद्धत आहे, यामध्ये काहीही कॉम्प्लिकेटेड नाही आहे, ठीक आहे. ऑलरेडी हा महाराष्ट्राचा मॅप तुम्हाला व्यवस्थित ॲनालिसिस करावं लागणार. आणि प्राकृतिक महाराष्ट्राचा भूगोलासंबंधित वारंवार तुम्हाला मी एक गोष्ट सांगेल की या महाराष्ट्राच्या भूगोलासंदर्भात डिटेल स्टडी असू द्या, फिजिकल जॉग्राफी मात्र व्यवस्थित अभ्यासत चला, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा प्रश्न जो होता हा महाराष्ट्र म्हणजे भारतातले काही प्रमुख भूकंप आणि त्याचं वर्ष या संबंधितचे प्रश्न आपल्याला इथे बघायला मिळतात आहे, ठीक आहे. मग एक काम करूया, या प्रश्नाशी संबंधित आहे ना आपण योग्य प्रकारच्या अगोदर जोड्या लावून घेऊ, म्हणजे मग आपल्याला कळेल. बरं, कोयना भूकंप जो आहे हा कधी झालेला होता? हा 1967 मध्ये झालेला होता. 1967. बरं सर, 1967ला झाला. त्याच्यानंतर किल्लारी भूकंप जो आहे हा कधी झालेला होता? हा 1993 मध्ये झालेला होता. 1993 मध्ये. आलं लक्षात? सर ठीक आहे. सर, भुजचा भूकंप कधी झाला? भुज जो भूकंप झाला होता तो 2001 मध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. आणि मग सर उत्तर काशीचा जो भूकंप होता हा तुमचा झालेला होता 1991 मध्ये. आता या भूकंपाच्या संबंधित मध्ये जर तुम्ही मला विचारलं की सर डायरेक्ट डेट काय, बघा कोयना भूकंप जो 1967 मध्ये झाला होता हा 11 डिसेंबर रोजी झाला होता, ठीक आहे, 11 डिसेंबरला. दुसरा किल्लारी भूकंप जो 1993 मध्ये झालेला होता तो 30 सप्टेंबर रोजी झालेला होता. होप सो की आता आपल्याला एवढ्या प्रिसाइज डेट नाही विचारलं, फक्त वर्षच विचारले, पण मी तुम्हाला प्रिसाइज डेट सांगतोय. हां, त्याच्यानंतरचा पॉईंट आला भुजचा भूकंप. भुज भूकंप जो झालेला होता हा 2001 मध्ये 26 जानेवारीला झालेला होता. 26 जानेवारी. आणि फायनली उत्तर काशी भूकंप 1991 11 डिसेंबरला झालेला आपल्याला दिसतो. सॉरी, हा जो पहिला
1967चा आहे, हा तुमचा 11 डिसेंबर आणि हा 20 ऑक्टोबरला झालेला आहे, बरोबर 20 ऑक्टोबर, येस ठीक आहे. उत्तर काशीचा भूकंप जो की 1991 20 ऑक्टोबरला झालेला आहे, हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. हा पॉईंट काय आहे की भारतातले प्रमुख भूकंप कधी झाले आणि कोणत्या वर्षी झाले यावर आधारितचा हा प्रश्न होता. बरं, पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला होता तो म्हणजे आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिवस हा कधी साजरा केला जातो. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे 22 मे. 22 मे हा दिवस का बरं कन्सिडर केला, कारण या दिवशी एक कन्व्हेन्शन ॲडॉप्ट केलं गेलेलं होतं, कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. 22 मे डेट काय होती, 22 मे 1992. ज्याला आपण म्हणत असतोय CBD. बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी हा एक पर्टिक्युलर कायदा अडॉप्ट केला गेलेला होता. त्यामुळे तो दिवस जो आहे हा आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. आणि 2025 ची या पर्टिक्युलर दिवसाची जी थीम आहे 2025 ती आहे हार्मनी विथ नेचर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. हार्मनी विथ नेचर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही याची 2025 ची थीम आहे. हे या पर्टिक्युलर क्वेश्चनचं योग्य आन्सर तुम्ही लक्षात असू द्या. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय आणि तो क्वेश्चन जो बघायला मिळतो तो आहे कोकण किनारा हा खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडला जातो. सो कोकण किनारा हा आपल्याला बघायला मिळतोय मोस्ट ऑफ रेफरन्सेसमध्ये तुम्हाला रिया किनारा म्हणून आपण याला ओळखत असतोय, रिया किनारा. बट अजून एक प्रश्नाचं एक उत्तर यामध्ये मला अजून एक दिसून येतंय ते म्हणजे डाल्मेशियन किनारा. जर कदाचित कन्फ्यूज करण्यासाठी हा प्रश्न टाकलेला असेल की ॲज पर द रेफरन्सेसनुसार आपण जस्ट वाचतो की हा एक प्रकारे रिया किनारा आहे, ठीक आहे. बट यामध्ये अजून एक एक्सप्लेनेशन बेसिसवर जर बघितलं तर आता आयोग म्हणजे टेक्निकली बघायला गेलं तर मी असं म्हणू शकतो की 80% हे उत्तर आलं पाहिजे. 20% प्रोबॅबिलिटी आयोगाची की हे उत्तर हे पण देऊ शकतील डाल्मेशियन किनारा. का, कारण एक्सप्लेनेशन तसं आहे. मी एक्सप्लेनेशन सांगतो मग त्यावरून तुम्ही बघू शकता या दोघांपैकी काहीतरी एक उत्तर आयोग देईल. 80% प्रोबॅबिलिटी की रिया किनारा दिला पाहिजे, 20% प्रोबॅबिलिटी की डाल्मेशियन किनारा उत्तर देऊ शकतं. बरं, मग त्याचा पॉईंट मी समजून सांगतो तुम्हाला की रिया किनारा काय आहे. रिया किनारा मीन्स की रिया कोस्टल इज फॉर्म वेन रिव्हर व्हॅलीज आर सबमर्ज. आता आपल्याला माहिती आहे कोकण किनारपट्टीची बाजू जी आहे ही खाली गेलेली आहे ना, खाली खचलेली बाजू आहे. सो सबमर्ज ड्यू टू द राइज इन अ सी लेवल टिपिकली ड्यूरिंग द पोस्ट ग्लेशियल पिरियड. सो दीज कोस्टलाइन आर कॅरेक्टराइज्ड बाय ज्याला ड्रॉन रिव्हर व्हॅली दॅट बिकम्स नॅरो अँड फनेल शेप इनलेट म्हटलं जाईल. मग ज्यामध्ये रियाज आर सबमर्ज कोस्टल फीचर की जो किनारी भाग जो आहे हा नदीचा भाग किंवा किनारी भाग हा समुद्रात गेलेला दिसत असतो, तशी बाजू आपण म्हणू शकतो की जो इररेग्युलर शेप दर्शवतो असं आपण म्हणतो. मग फॉर्मेशन प्रोसेस काय होते की रियाज आर क्रिएटेड ड्यू टू द ज्याला इउस्टेटिक लेवल म्हणू शकतो, समुद्राची पातळी वाढल्यामुळे तयार झालेला किनारा, बरोबर की नाही, विच फ्लड्स द लोअर कोर्सेस ऑफ रिव्हर व्हॅली की ज्याच्यामुळे काय होतो की जो खालच्या स्तराचा भाग असतो, नद्यांची मुख जी समुद्रात गेलेली असतात तर समुद्राची पातळी वाढली की समुद्राचं पाणी हे नदीमध्ये प्रवेश करत असतं. मग या प्रकारे आपण त्याला रिया किनारा म्हणत असतो, पश्चिम किनारा जो आहे आपला. पण ज्या वेळेस तुम्ही त्याचा दुसरा एक्सप्लेनेशन बघतात की डाल्मेशियन किनारा म्हणून, तर हा पण एक थोडा रिलेटिव्हली सेम आहे. जसं की डाल्मेशियन कोस्टलाइन इज अ टाइप ऑफ सबमर्ज्ड कोस्टलाइन कॅरेक्टराइज्ड बाय लॉन्जिट्यूडनल रिजेस अँड व्हॅलीज. आलं लक्षात. यामध्ये वैशिष्ट्य काय आहेत की तुम्हाला असे उभ्या पद्धतीचे रिव्हर व्हॅलीज गेलेले दिसतील. म्हणजे काय की तुम्हाला असे जमिनीच्या भागामधून असे उभे टोकं गेलेले दिसतील की जे समुद्रामध्ये गेलेल्या स्वरूपात आहेत.
रन्स पॅरलल टू द कोस्ट विथ रीजेस फॉर्मिंग आयलँड. मग जसं की तुम्हाला मी सांगितलं की एखादा सबमर्ज किनारी भाग की जो खाली खचलेला आहे, सबमर्ज्ड आहे, की ज्यामध्ये एक उभा पट्टा किनाऱ्याचा तयार झालेला आहे तुमच्याजवळ, ठीक आहे. आणि या उभ्या पट्ट्यासोबत जमिनीच्या बाजूकडून समुद्राच्या बाजूकडे तुम्हाला असे काही लँड एरिया, असे जसं की या पॅटर्नमध्ये गेलेले दिसतील, लाईक जमिनीचे टोकं गेलेले दिसतील, जसं करवतीचे दाते असतात ना त्या पद्धतीचे, ठीक आहे. मग फॉर्मेशन प्रोसेस काय, वेन द फोल्ड माउंटेन्स और रीजेस रन पॅरलल टू द कोस्ट आर partially submerged due to the sea level rise and the valley gets flooded while ridges remain exposed. म्हणजे काय होतंय की ज्यामध्ये नदी खोऱ्यांचा भाग आहे ते तर पाण्यामध्ये चालला जातोय, बट जो जमिनीचा उंचवट्याचा भाग आहे त्या भागामध्ये तो भाग जो आहे हा समुद्रात गेलेला दिसेल तुम्हाला, जसं इनलँड टाईप, आयलँड्स टाईप दिसून येत असतोय. आलं लक्षात. सो त्यामुळे प्रोबॅबिलिटी ॲज पर द एक्सप्लेनेशन जर बघायला गेलं तर कदाचित दाल्मेशियन किनारा ही उत्तर देता येऊ शकते, बट पॉईंट हा आहे की आपण ॲज पर रेफरन्सेसनुसार बघितलं तर याला रिया किनारा म्हटलं जातं. 80% चान्सेस आहे रियाच किनारा उत्तर दिलं जाईल. 20% चान्स आहे ॲज पर कन्सेप्टनुसार जरी बघायला गेलं, कन्फ्यूज करायसाठी जर प्रश्न टाकलेला असेल तर दाल्मेशियन किनारा ही उत्तर देता येऊ शकतंय. आलं लक्षात. मग आता बघूया आयोग यामध्ये काय उत्तर देत आहे, बट 80% माझी प्रोबॅबिलिटी आहे की रिया किनाराच आन्सर दिला जाईल, ठीक आहे. बरं, ओके सर. मग पुढचा लास्ट प्रश्न दिलेला आपण बघतोय, जो 10वा प्रश्न होता, आणि तो प्रश्न आपल्याला बघायला मिळतोय की यामध्ये सुरजागड लोह खनिज क्षेत्र हे कोणत्या जिल्ह्यात आढळत आहे. सुरजागड लोह खनिज क्षेत्र हे कोणत्या जिल्ह्यात आहे. आपल्याला माहित आहे लोह खनिजाच्या खाणींचा जर विचार केला तर सुरजागड, भामरागड वगैरे यासारख्या ज्या पण काही खाणी आहेत हे आपल्याला गडचिरोलीमध्ये बघायला मिळतात. हे महत्त्वाचा पॉईंट आहे, बरोबर की नाही. गडचिरोलीमध्ये आपल्याला सुरजागड, भामरागड, त्याच्यानंतर दमकोट ह्यासारखे काही घटक बघायला मिळतात. सो असे हे ठिकाणं आहेत की जे गडचिरोलीमध्ये बघायला मिळतात. ह्या सगळ्या ठिकाणी लोहखनिज सापडतो. जसं चंद्रपूरचा विचार केला तर तुम्हाला बघायला मिळेल पिंपळगाव, भिसी, असोला हे ठिकाणं दिसतील. गोंदियामध्ये जर बघितलं तर गोंदियामध्ये तुम्हाला आंबे तलाव, खुर्सीपार सारखे ठिकाणं दिसतील. सिंधुदुर्गमध्ये बघितलं तर तुम्हाला वेंगुर्ला, सावंतवाडी यासारख्या तालुक्यांमध्येही लोहखनिजाचे साठे हे मोस्टली बघायला मिळतात. सो हा त्याचा पॉईंट आहे. पण आता गडचिरोलीमध्ये आपल्याला सुरजागड, भामरागड, दमकोट ह्यासारखे ठिकाणं जे आहेत, पडवी एक पण ठिकाण आहे अजून त्याच्यामध्ये, पडवी. सो हे लोह खनिज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळतो. आलं लक्षात. सो या प्रकारे आपले हे पूर्ण या ग्रुप बी मेन्स एक्झामिनेशनमध्ये आलेले हे प्रश्न आपण या ठिकाणी बघितले आणि त्याचे संभाव्य उत्तरही मी तुम्हाला सांगितलेले आहेत. अगदी व्यवस्थितपणे पूर्ण क्लॅरिटी दिलेली आहे. होप सो या पद्धतीने तुमचे प्रश्नांची उत्तर तुम्ही नक्कीच चेक करा. फक्त एकाच प्रश्नासंबंधित आपल्याला बघावं लागेल की उत्तर काय दिलं जातंय. बाकी तर मी पूर्ण एक्सप्लेन व्यवस्थित केलेलं आहे तुम्हाला. आणि नक्कीच मला कळवा की यामध्ये तुमचे आन्सर्स किती बरोबर आलेले आहेत आउट ऑफ 10 क्वेश्चन पैकी, ठीक आहे. सो ऑल ऑफ यू गाईज थँक्स अ लॉट. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. जय हिंद.